तत्वज्ञानच दिलं नाही, पण त्या रामायणामधल्या जर त्यांच्या भूमिका पाहिल्या तर त्यांनी लवकुश आणि सीतेला त्यांनी सहारा दिलेला होता, त्यांनी त्यांचं संगोपन केलेलं होतं, त्यांनी ही जी रचना आपल्याला दिली मंडळी ती खरोखर आपण सगळे समाजकारणात काम करणारे नेतृत्व करणारी मंडळी आहे, ही आपण हा आदर्श घेतला पाहिजे. आणि मला खरंच आज अजय भाऊ बंटी भैया की थोडं खेदही वाटतो की तुम्ही नामकरण करायला खूप जास्त वर्ष लावली, म्हणजे आधीच हे व्हायला पाहिजे होतं की यांचा विचार वाल्मिकीजींचा विचार पुढे घेऊन जाणार. बरोबर, हे किती भाग्याची गोष्ट आहे की आमच्या काळात होतं. पण मित्रांनो, आपण सगळीच पिढी एका अर्थाने नशीबवान आहोत की आपल्याला म्हणजे 1527 ला आपली राम जन्मभूमी उद्ध्वस्त झाली होती आणि ती अनेक पिढ्या आपल्या लढत राहिल्या. पण तुमच्या माझ्या डोळ्यापुढे आज अयोध्येत या ऋषी वाल्मिकींचं प्रभू रामाचं मंदिर आपल्या समोर झालेलं आहे. ही आपल्या सगळ्या अनेक पिढ्या पुढे होतील, मागे होतील, पण आपल्या डोळ्यापुढे होणं हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि मी कायम बघतो की वाल्मिकी समाजाची ही जी सगळी तरुण मंडळी आहेत, काळेसाहेब, हे सगळेच जण एक विधायक शक्ती, हिंदुत्व आणि धर्माचं रक्षण करणं यासाठी या शहरामध्ये कुठेही आमच्या माता भगिनीवर अत्याचार असेल, कुठे धर्मावर आघात असेल, पण हे सगळं काहीही घडत असेल तर हे सगळे युवक आज प्रभू रामाचे वारसदार म्हणून तुम्ही सगळ्यात आघाडीवर असता आणि असंच तुम्ही राहिलं पाहिजे. आणि हे करत असताना मित्रांनो, या शासनाच्या अनेक आपल्यासाठीच्या उत्तम अशा योजना आहेत पुढे जाण्याच्या, त्या योजनांचा लाभ घेत आपण आपला विकासही केला पाहिजे, हे या प्रसंगी मी आपल्याला आव्हान करतो. आणि मला आज इथे बोलून जो आरतीचा सन्मान दिला, आरती करण्याचं भाग्य मला आपण मिळवून दिलं, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.